12वीचे विद्यार्थी, काल आपण कार्बोहायड्रेट्स या धड्यामध्ये डेफिनेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स पेपर 3 मधला धडा बरं का हा. डेफिनेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स, सोर्सेस ऑफ कार्बोहायड्रेट्स, कार्बोहायड्रेट्स आपल्याला आहारात कशातून मिळतात, क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स, कार्बोहायड्रेट्सचं वर्गीकरण किंवा टाइप्स ऑफ कार्बोहायड्रेट्स विथ एक्झाम्पल्स, ह्या 3 गोष्टी बघितल्या. कारण मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली होती की कार्बोहायड्रेट्स किंवा शर्करा दे आर युजफुल फॉर एनर्जी प्रोडक्शन. कार्बोहायड्रेट्सचा काय उपयोग आहे तर आपल्याला एनर्जी, ऊर्जा निर्मितीसाठी त्याचा उपयोग आहे. एनर्जी प्रोडक्शन, आपल्याला शरीरातल्या सर्व कार्यासाठी जी ऊर्जा लागते ती ऊर्जा कार्बोहायड्रेट्स पासून मिळते आणि त्वरित मिळते. आपण कुठल्याही प्रकारची साखर खाल्ली, मोनोसॅकराइड, डायसॅकराइड, पॉलिसॅकराइड, ऑलिगोसॅकराइड, तर ह्या सगळ्या कार्बोहायड्रेट्सचं शेवटीला शरीरात रूपांतर कशामध्ये होतं, मोनोसॅकराइड्स मध्ये. आणि ते मोनोसॅकराइड कुठलं आहे, ग्लुकोज. दॅट मोनोसॅकराइड इज ग्लुकोज. In the blood, glucose is the sugar which is present. रक्तामध्ये कुठली साखर आहे, ग्लुकोज. म्हणून ब्लड ग्लुकोज लेवल मोजतात, रक्तातल्या साखरेचं प्रमाण मोजतात. ब्लड ग्लुकोज लेवल. सो व्हॉट इज ब्लड ग्लुकोज लेवल? रक्तातली साखर कशी असते, किती प्रमाणात असते? तर नॉर्मली रक्तातली जी साखर मोजली जाते ती दिवसभरात जर केव्हाही मोजली तर त्याला रॅन्डम म्हणतात. रॅन्डम ब्लड शुगर. रॅन्डम म्हणजे केव्हाही मोजण्यात येणारी साखर. दिवसभरात तुमची रक्त तपासायला घेतलं आणि जर ब्लड शुगर तुमची मोजली तर ती साधारणतः 70 ते 100 या प्रमाणात येते. 70 ते 100 रॅन्डम ब्लड ग्लुकोज. पण तेच जर तुम्ही उपाशी असाल, सकाळी उठल्या रात्री जेवण करून झोपलात आणि सकाळी उठलात, काही न खाता पिता तुमची साखर तपासली, त्याला म्हणायचं फास्टिंग ब्लड ग्लुकोज. फास्टिंग ब्लड ग्लुकोज ती थोडी वेगळी असते. ती तुमची 60 ते 100 पर्यंत येते फास्टिंग ब्लड ग्लुकोज. आणि पोस्ट प्रँडियल, जेवण केल्यानंतरची ब्लड ग्लुकोज जी आहे ती मात्र त्याच्यामध्ये 40 न वाढलेली असते. तर ती साधारणतः 120 ते 140 पर्यंत जाते. जेवण केल्यानंतर रक्तातली साखर वाढते. इट गोज अप टू 140, 140 पर्यंत. फास्टिंग असताना ती 70 ते 100 पर्यंत असते तुमची. रॅन्डम ब्लड शुगर सुद्धा तुमची 100-120 पर्यंत असू शकते. केव्हाही दिवसभरात तुमची जर साखर मोजली तर ती 120 पर्यंतची नॉर्मल असते. पण जर ज्यावेळेस तुमची साखर जेवणानंतर मोजता येते, ते जेवणानंतर 1.5 ते 2 तासानंतर, त्यावेळेस ती वाढलेली असते. अन्नातली साखर, अन्नातलं कार्बोहायड्रेट्स ब्लड मध्ये शोषून घेतलं जातं आणि ते वाढलं जातं. आणि ही वाढलेली साखर शरीर वापरतं आणि वापरल्यानंतर ती साखर हळूहळू कमी व्हायला लागते. भूक लागली की आपण म्हणतो मला काही सुधरण, मला खाल्लं पाहिजे. देन यू टेक द फूड, युअर ब्लड शुगर लेवल इन्क्रीजेस आणि यू स्टार्ट वर्किंग. आता बरं वाटलं, आता मी काम करतो. जेवल्यानंतर तुमची साखर वाढते. म्हणून ऑलवेज रिमेंबर, द ब्लड इज कलेक्टेड आफ्टर टेकिंग फूड 1.5 hour to 2 hours. 1.5 ते 2 तासाचा कालावधी आहे. इकडे जेवण केलं आणि इकडे साखर तपासायला घेतली जात नाही. ब्लड शुगर पोस्ट प्रँडियल और पोस्ट लंच इज कलेक्टेड आफ्टर 1.5 to 2 hours आफ्टर टेकिंग फूड. 1.5 ते 2 तासानंतर ती साखर आपण तपासायला घेतो. आणि फास्टिंग ब्लड शुगर it is collected with 8 hours fast, minimum 8 hour fast. 8 म्हणजे 8 तासाचा उपवास. आता उपवास या शब्दाचा अर्थ आहे रात्री तुम्ही 10 वाजता जेवलात की परत काही खायचं नाही आणि सकाळी उठून 6 वाजता रक्त तपासायला द्यायचे. दॅट इज अ फास्टिंग ब्लड ग्लुकोज. मिनिमम यू शुड हॅव 8 to 10 hours ऑफ फास्ट. 8 ते 10 तासाचं तुमचं फास्टिंग पाहिजे. त्याला फास्टिंग ब्लड ग्लुकोज म्हणतात. लॅबोरेटरीमध्ये तुम्ही गेला तर रोज फास्टिंग ब्लड ग्लुकोज आणि पोस्ट लंच किंवा पोस्ट प्रँडियल ब्लड ग्लुकोज तपासायचे खूप सॅम्पल असतात. ब्लड ग्लुकोज इज अ व्हेरी इम्पॉर्टंट बायोकेमिकल इन्व्हेस्टिगेशन इन डायबेटिस. मधुमेह नावाच्या आजारात रक्तातली साखर तपासणं
हे अत्यंत महत्वाची तपासणी आहे, गाळलेल्या जागामध्ये विचारतात. इन डायबिटीज ब्लड ग्लुकोज लेवल particularly fasting and post lunch both are done. So remember, glucose ला का महत्व आहे? Blood glucose is very important. In the blood, carbohydrates are present in the form of glucose. So this is clear. So once you take the carbohydrates in the body, they are converted to glucose monosaccharide. कुठलीही तुम्ही खा, कुठलीही वस्तू खा, त्याच्यामध्ये जी काही साखर आहे, डायसॅकराइड असेल, पॉलिओसॅकराइड, ऑलिगोसॅकराइड, त्याचं रूपांतर ग्लुकोज मध्ये होतं. आणि ही जी प्रक्रिया आहे ग्लुकोज मध्ये कन्वर्ट होणे आणि त्या ग्लुकोज पासून पुढे जे आहे ते एनर्जी निर्माण होणे, जे एनर्जी निर्माण होते ग्लुकोज पासून त्याला म्हणतात ग्लायकॉलिसिस. ग्लायकॉलिसिस ग्लायकॉलिसिस या शब्दाचा अर्थ आहे कन्व्हर्शन ऑफ ग्लुकोज टू पायरुवेट अँड लॅक्टेट. ग्लायकॉलिसिस, लिसिस म्हणजे ब्रेकडाऊन, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन. जी ग्लुकोज आपल्या शरीरात तयार झालेली आहे तिचं ब्रेकडाऊन करणे, तिला तोडणे आणि तिच्यापासून काय तयार करणे? पायरुवेट अँड लॅक्टेट. हे दोन वस्तू तयार होतात, हे दोन रासायनिक पदार्थ तयार होतात. ग्लुकोज इज ब्रोकन डाऊन आणि त्याच वेळेस ह्या दोन्ही गोष्टी तयार होत असतानाच देर इज ए प्रोडक्शन ऑफ what is called as energy. There is a production of energy. There is a production of energy. So glycolysis, it is by anaerobic method or TCA cycle. TCA cycle म्हणतात त्याला. The glucose is broken down to produce pyruvate and further to form acetyl-CoA. This is called as TCA cycle. जी ग्लुकोज आहे त्याचं शरीर ब्रेकडाऊन करतं, तोडतं. त्याचं रूपांतर पहिल्यांदा कशामध्ये होतं? पायरुवेट नावाच्या पदार्थामध्ये. आणि दुसरा जो पदार्थ तयार होतो त्याचं नाव आहे ऍसिटिल-CoA. हा ऍसिटिल-CoA जो आहे त्या ऍसिटिल-CoA पासून शेवटीला काय तयार होतं? तर आपल्याला एनर्जी तयार होते आणि हीट तयार होते. पुढे काय तयार होतं? एनर्जी अँड हीट, ऊर्जा तयार होते. एनर्जी अँड हीट, उष्णता आणि ऊर्जा तयार होते. ही ऊर्जा प्रत्येक पेशीमध्ये वापरली जाते. सो दिस इज अ सेल्युलर लेवल मेकॅनिझम. हा सेल्युलर लेवल प्रत्येक पेशीत घडून येणारा रासायनिक क्रिया आहे. प्रत्येक टिश्यू किंवा प्रत्येक पेशी हा ग्लुकोज रक्तातला ओढून घेते आणि त्याच्यावरती कुठली प्रक्रिया करते? ग्लायकॉलिसिस. आपण ग्लायकॉलिसिस हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. इट इज अ प्रोसेस इन विच द ग्लुकोज इज ब्रोकन डाउन इनटू पायरुवेट अँड लॅक्टेट. In this process, energy is produced and this energy is used by the cells. Right? So glycolysis हे लक्षात ठेवायचं. ग्लायकॉलिसिस ची कधी कधी जोड्या लावून येतं TCA सायकल. ती जी पूर्ण प्रक्रिया आहे त्याला TCA सायकल म्हणतात. हे एवढं बेसिक आपण लक्षात ठेवायचं ग्लायकॉलिसिसच्या वेळेस. म्हणजे रक्तातलं जे ग्लुकोज फिरतं आहे त्याच्यापासून ऊर्जा कुठल्या प्रक्रियेने तयार होते? ग्लायकॉलिसिस. एखाद्या दिवशी आपण जास्त जेवण करतो, एखाद्या दिवशी गोड पदार्थ खातो, मिष्ठान्नाचं जेवण केलं म्हणतात त्याला गोड पदार्थ. त्या दिवशी मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आपल्या शरीरात जातात, साखर जास्त प्रमाणात आपल्या रक्तामध्ये तयार होते. मग आता ही जास्त झालेली साखरेचं काय होतं? तर ही जी जास्त झालेली साखर आहे म्हणजे जे ग्लुकोज आहे त्या ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजन मध्ये केलं जातं आणि शरीरात साठवून ठेवलं जातं. त्याला ग्लायकोजेनेसिस म्हणतात. काय म्हणतात त्याला? ग्लायकोजेनेसिस. ग्लायकोजनची निर्मिती होणे. हे ग्लायकोजन कशापासून तयार होतं? ग्लुकोज पासून. ग्लायकोजन इज प्रोड्यूस्ड फ्रॉम ग्लुकोज अँड इट इज स्टोर्ड इन द बॉडी. दॅट इज कॉल्ड एज ग्लायकोजेनेसिस. Glycogenesis, it is a process in which glycogen is produced in the body from glucose. आता हे जे ग्लायकोजन आहे हे ग्लायकोजन शरीरात तयार झालेलं आहे. मग तयार झाल्यानंतर हे रक्तात असतं का? नाही, हे साठवून ठेवलं जातं. जसं आपल्याकडे एखादा माल जास्त आला तर आपण साठवून ठेवतो, घरी पोत्यात भरतो, व्यवस्थितरित्या साठवून ठेवतो. तसं ज्यावेळेस हे ग्लुकोज शरीरात जास्त होतं ते ग्लायकोजनच्या स्वरूपात साठवून ठेवलं जातं. ते कुठे साठवून ठेवलं जातं? इट इज स्टोर्ड इन लिव्हर अँड मसल्स. इट इज स्टोर्ड इन लिव्हर अँड मसल्स.
लिव्हरमध्ये आणि स्नायूमध्ये स्केलेटल मसल्स या ठिकाणी हे ग्लायकोजन स्टोअर केलं जातं आणि ज्यावेळेस शरीराला गरज आहे त्यावेळेस त्या ग्लायकोजनचं रूपांतर परत ग्लुकोजमध्ये केलं जातं. हे तुमचा 1-2 दिवसाचा उपवास आहे, उपवासात तुम्ही काहीच खात नाहीये किंवा तुम्ही उपोषणाला बसला तरी तुम्ही जिवंत आहात, तुमचं शरीर कार्य करत आहे, तुम्ही बोलताय, तुमचा श्वास चालू आहे, सगळ्या क्रिया चालू आहेत, मग शरीराला ऊर्जा कुठून मिळाली? तुम्ही तर काहीच खात नाही. अशा वेळेस शरीरात साठवून ठेवलेला जो ग्लुकोज आहे, द ग्लुकोज विच इज स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजनच्या स्वरूपात स्टोअर केलेला आहे, त्या ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन करतं शरीर आणि त्याचं रूपांतर ग्लुकोजमध्ये करतं. त्याला म्हणतात ग्लायकोजेनोलायसिस. ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन, लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन. ग्लायकोजेनोलायसिस इट इज अ प्रोसेस इन विच द ग्लायकोजन इज ब्रोकन डाऊन टू ग्लुकोज. ग्लायकोजनचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होतं आणि ते ग्लुकोज शरीर वापरतं. सर्वसाधारणतः उपवासाच्या अवस्थेमध्ये शरीरात ही प्रक्रिया चालू होते. तर 3 गोष्टी आपण बघितल्या. पहिल्यांदा बघितलं ग्लायकॉलिसिस, सेकंड आपण बघितलं ग्लायकोजेनेसिस म्हणजे ग्लायकोजनची निर्मिती, ग्लायकोजेनोलायसिस म्हणजे ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन होऊन ग्लुकोज तयार होणे. दुसरं एक व्याख्या आहे आपल्याकडे ग्लुकोनिओजेनेसिस. निओ म्हणजे नवीन, जेनेसिस म्हणजे निर्मिती, ग्लुकोजची नवीन निर्मिती म्हणजे आपण बघतो काही टाकाऊ वस्तूपासून उपयोगी वस्तू आपण तयार करतो, तसंच शरीरामध्ये कार्बोहायड्रेट्स नसलेल्या वस्तू, दोज सबस्टन्सेस which are not carbohydrates, from that body can produce glucose. That is called as gluconeogenesis. It is the non-carbohydrate substances, carbohydrate नसलेले पदार्थ, just like lactate, pyruvate, amino acids. हे कसे आहेत? कार्बोहायड्रेट नाही आहेत, अमायनो ऍसिड हे प्रोटीन आहे. या पदार्थापासून ग्लुकोजची निर्मिती करणे त्याला म्हणायचं ग्लायकोनिओजेनेसिस. Glucose is produced from non-carbohydrate substances. Gluconeogenesis, right? तर 4-5 व्याख्या आपण बघितल्या. थोडं गोंधळ होण्यासारखे शब्द आहेत. ग्लायकॉलिसिस, ग्लायकोजेनेसिस, ग्लायकोजेनोलायसिस, ग्लुकोनिओजेनेसिस. आता शेवटचा एक व्याख्या कार्बोहायड्रेटच्या संदर्भात आहे, ती म्हणजे ग्लायकोशियुरिया किंवा ग्लुकोसियुरिया. ग्लायकोशियुरिया म्हणजे लघवीमधून साखर बाहेर पडणे. इट इज अ स्टेट और इट इज अ कंडिशन इन विच ग्लुकोज और शुगर इज एक्सक्रीटेड इन द युरिन. ग्लुकोशियुरिया, लघवीमधून साखर बाहेर पडणे. तुम्हाला माहिती आहे लघवीमधून नॉर्मली साखर असते का? लघवीमध्ये नाही. देयर इज नो शुगर इन द युरिन. But when glucose is excreted in the urine, it is called as glycosuria or glucosuria, and mainly it is seen in diseases like diabetes. Diabetes सारख्या आजारामध्ये, मधुमेहाच्या आजारामध्ये लघवीमध्ये साखर बाहेर पडते. ग्लुकोशियुरिया और ग्लायकोशियुरिया. आणि ही साखर आपण ओळखण्यासाठी लघवीमध्ये साखर चालली आहे का नाही कुठली टेस्ट करतो? बेनेडिक्ट टेस्ट. त्यामुळे जोड्या लावामध्ये कधी विचारतात ग्लुकोशियुरिया, that is Benedict test, detection of glucose in the urine. सर्वसामान्यतः नॉर्मली लघवीमध्ये साखर जात नाही, पण काही आजारामध्ये ती लघवीमधून बाहेर पडते. तर कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझमसाठी एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. आपण जो कार्बोहायड्रेट खातो त्याचं रूपांतर शरीर ग्लुकोजमध्ये करतं. ते ग्लुकोज प्रत्येक पेशी वापरून त्याच्यापासून ऊर्जा तयार करतात, एनर्जी इज प्रोड्युस्ड. अँड सेकंड इम्पॉर्टंट थिंग इज excess of glucose is stored in the body in the form of glycogen. Whenever the body needs glucose, the glycogen is broken down and converted again to glucose. In some rare conditions, the body uses non-carbohydrate substances to produce glucose, that is called as gluconeogenesis. So these are the few definitions to be remembered. परीक्षेमध्ये ह्या 4 पैकी एखादी तरी व्याख्या विचारली जाते, लक्षात ठेवणं आवश्यक आहे.
तर आपण 2-3 गोष्टी आज बघितल्या. कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम, खाल्लेल्या साखरेचं पुढे काय होतं. दुसरा भाग आपण बघितला, त्यामध्ये रक्तामध्ये साखरेचं प्रमाण किती असतं ते आपण बघितलेलं आहे. या सगळ्या गोष्टी कार्बोहायड्रेटच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या आहेत. So this is all about the carbohydrate and carbohydrate metabolism.